brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक किस्सा आठवतो परवाचा. अजित पवारांचं पुण्यात जिजाई नावाचं घर आहे, तिथे आम्ही गेलो होतो रविवारी आणि दादांनी आम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिला होता. गेल्यानंतर गप्पा सुरू होत्या आणि मुलाखतीच्या आधी असाच किस्सा झाला आणि त्यांना म्हटलं, तुम्ही ते ममता बॅनर्जींची बातमी पाहिली का? ते म्हटलं काय झालं? म्हटलं अहो, आयपॅक्ट नावाची संस्था आहे ज्याच्यावरती ईडीने कारवाई केली. ती आयपॅक्ट ममता बॅनर्जींसाठी डेटा कलेक्शन, निवडणुकीची कामं, याच्या पुढे जाऊन इमेज बिल्डिंगपासून ते अशा वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी, सेफॉलॉजी ज्याला आपण म्हणतो की हा सगळा डेटा कलेक्ट करणं, अशी बरीच कामं करते. ते म्हणजे मग काय आलं, ते म्हटले अहो त्या संस्थेवरती रेड चालू होती ईडीच्या अधिकाऱ्यांची आणि तिथल्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या ज्या स्वतःच्या गाडीतून उतरल्या, आतमध्ये गेल्या, त्यांच्या फाईल्स आणि काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, काही पेनड्राईव्ह असतील, ते घेऊन बाहेर आल्या आणि तिथे येऊनच त्यांनी माईक घेतला आणि म्हणाल्या की यू नॉटी होम मिनिस्टर, म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यांनी लक्ष केलं. ते म्हटले बापरे, एवढं सगळं झालं? आणि असं म्हणत अजित पवारने डोक्याला हात लावला. मला हा प्रसंग अजून डोळ्यासमोर जात नाही, कारण गप्पा मारत बसतो तर मागच्या लॉनवर जिथे आमचा मुंबई तकचा इंटरव्ह्यू झाला तिथे हा किस्सा आला आणि दादा काहीतरी विचारत वगैरे होते, त्यामुळे त्यांनी ही काही बातमी फॉलो केलेली नव्हती. वो दिन है और आज का दिन है. आज मैं कहाँ खडा हूँ? मी आत्ता पुण्याच्या डिझाईन बॉक्सच्या ऑफिसमध्ये उभा आहे. शिवाजीनगरपासून पुढे आलं की संगम ब्रिज लागतो आणि त्याच्या पुढे हे डिझाईन बॉक्सचं ऑफिस आहे. बरं, हे डिझाईन बॉक्स काय आहे? नरेश अरोरा नावाचे गृहस्थ आहेत जे इलेक्शन कॅम्पेनिंग असेल, मॅनेजमेंट्स असतील, त्यानंतर तुमचं ब्रँडिंग असेल किंवा इमेज बिल्डिंग असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी काम करतं. ते सोशल मीडियापासून ते तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपर्यंत अशा सगळ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात. आणि अरोरा चर्चेत ह्यासाठी आले, तसे अरोरा टिपिकल दिल्लीच्या सर्कलमधले. महाराष्ट्रात ते चर्चेत ह्याच्यासाठी आले की दादांची जी दोन दिल्लीतली मंडळी आहेत, दोन्ही खासदार आहेत, त्यातले एक राज्यसभा आणि एक लोकसभेचे खासदार, त्यातल्या एका व्यक्तीने या अरोरांना दादांशी इंट्रोड्यूस करून दिलं होतं माझ्या माहितीनुसार. आणि लोकसभेला दादांनी ही कंपनी हायर केली, आउटसोर्स केली आणि या कंपनीला सगळी वेगवेगळी कामं देण्यात आली. लोकसभेची निवडणूक संपली आणि विधानसभेवरती आलो. विधानसभेला ते दादांनी पिंक जॅकेट घालावं किंवा अजित पवार एकदम डिसिप्लिन आणि काय रे वगैरे असे ओरडणारे अधिकारी, असे बोलणारे नेते आहेत, तर त्यांचं एक थोडंसं माइल्ड व्हर्जन लोकांसमोर कधी आलं तर त्याचे जे काही सगळ्या त्याच्यात आपण म्हणू त्याच्याचं ब्रेन मागे काम करत होतं ना, हे ब्रेन म्हणजे हे डिझाईन बॉक्स कंपनी होती. अजित पवारांचं एक नवीन व्हर्जन राजकारणातलं की ते पिंक जॅकेट घालतायत, ते कसे लाडका भाऊ आहेत, सगळ्या बहिणींचे भाऊ आहेत वगैरे, आणि ते दादा आहेत कारण ते भाऊ आहेत सगळ्यांचं ना. तर ते असं जे काही सगळं ह्याच्या भोवतीचं कथानक होतं, निवडणुकांच्या भोवतीचं, ज्याला आपण नरेटिव्ह बिल्डिंग म्हणतो, या सगळ्याचा मागचा ब्रेन कोण होता? नाव आहे नरेश अरोरा. त्यांच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये मी उभा आहे आणि आजची बातमी याच्यासाठी आहे की एक फोन येतो क्राईम ब्रांचला, एक फोन येतो कंट्रोल रूमला. तर फोनवरती ते काहीतरी सांगतात. म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान फोन येतात बघा बऱ्याच ठिकाणी कंट्रोल रूमला, की इथं पैसे वाटप चालू आहे, इथं काहीतरी भांडणं चालू आहेत, इथे काहीतरी आणखी काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत, इथे लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे. तर कंट्रोल रूमला फोन आला असाच एक, आणि त्यानंतर पोलीस आले, 2 अधिकारी इथे आले आणि या ऑफिसला व्हिजिट करून गेले. आणि व्हिजिट करून गेल्यानंतर बातमी बाहेर निघाली. आता मूळ प्रश्न हा आहे की नॉर्मली कंट्रोल रूमला फोन आल्यानंतर त्या फोनला तुम्हाला रिस्पॉन्ड करावं लागतं. तुम्हाला ते लोकेशन, तुमचे जे पेट्रोलिंग करणारे मंडळी असतात हे तुम्हाला त्याला रिॲक्ट करावं लागतं आणि तो किती रिॲक्शन टाईम आहे याचासुद्धा डेटा काउंट होत असतो कायम, की तुम्ही फोन आल्यानंतर एखाद्या घटनेच्या संदर्भात तुम्ही किती वेळा तिथे पोहोचला. तर साधारण पेट्रोलिंग करणारे जी मंडळी असतात ती येत असतात वेगवेगळ्या ठिकाणची. पण क्राईम ब्रांचचे जेव्हा 2 अधिकारी आले तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या काय म्हणू की आपण असं म्हणू की त्या भुवया उंचावल्यात शंकेमुळे. पश्चिम बंगालचा संदर्भ व्हिडिओच्या सुरुवातीला याच्यासाठी होता की कशा पद्धतीने यंत्रणांचा सगळा वापर सुरू आहे आणि याच्यावरती विरोधातले नेते बोलत आहेत. आजचा ह्या सगळ्याशी संदर्भ थेट काय आहे तर अजित पवार आज पुण्यात होते, मला आठवतं आहे. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस पुण्यात. बरं, हा शिवाजीनगर मतदारसंघ ज्यात मी आता उभा आहे, ज्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भाजपने महाराष्ट्रात ज्या 29 महानगरपालिका लढणार आहे सांगितलं, त्या सगळ्याच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांची सांगता सभा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात घेतली आणि ती सुद्धा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये घेतली. बरं का, दुपारी त्या सभेला मी स्वतः उपस्थित होतो. त्यानंतर बाईट जेव्हा झाला CM सरांचा, त्यावेळी फडणवीस या सगळ्यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आले. मग फडणवीस भाषणातही बोलले आणि बाईटमध्येही बोलले. पण ते काय बोलले या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस, तर त्यांनी अजित पवार म्हटले मी काय फार टीका करणार नाही, पण हे जे काय पुण्याचे
कारभारी वगैरे हे जे काय सगळं आहे तर पुणेकरांचा विकास आम्ही केलेला आहे. आणि त्यांनी त्याहून पुढे काय म्हटलं, सुरुवातीला मला आठवतं देवेंद्र फडणवीस पुण्यात आलून एकदम क्लिअर केलं होतं की दादांना आम्ही पुण्यात सोबत नाही घेते, इथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय. पण आज ते काय म्हटले, ते म्हटले मी शब्द पाळणाऱ्यांमधला एक आहे, मी आधीच सांगितलं होतं की आमची युती होणार नाही, मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, कोणाच्या विरोधात आम्ही बोलणार नाही. पण अजित पवारांनी ते पाळलं नाही, नियम दादांनी मोडला, हे देवेंद्र फडणवीसांनी सूचित केलं. मग ते म्हटले अजित पवारांचं काय, ते माझ्याच वरिष्ठांकडे तक्रार करतील ना, असं त्याचं पुढचं वाक्य होतं. आणि मग ते तटकरेंचा वगैरे ह्याच्यामध्ये जो काय उल्लेख आला की तटकरे आज येऊन पुण्यात प्रेस कॉन्फरन्स घेत होते, तेव्हा ते बोलले, त्याच्यावरती CM असं म्हणाले की तटकरेंच्या विधानावरती मी आज काय फार बोलणार नाही, पण हिंदीत एक म्हण आहे, कब बाप मरेगा और कब बैल बाटेंगे असं म्हणतात. आणि हे अत्यंत सूचक होतं. हे कशा संदर्भात होतं तर हे पॉलिटिकल मर्जरपासून ते दोन्ही भाऊ बहिणींमध्ये आता जे काही सगळे चाललेले आहेत, या सगळ्या घटनांवरती फडणवीसांचं अत्यंत सूचक वक्तव्य होतं. आणि मग त्यानंतर ते असं म्हणाले की आम्ही करून दाखवलं आहे, ते नुसते घोषणा करतात, ते फक्त आश्वासन देतात. कारण अजित पवारांनी मॅनिफेस्टोत सांगितलं की सगळ्या पुणेकरांना आम्ही फ्री मेट्रो प्रवास आणि जो PMPL इथली जी बस आहे हे आम्ही सगळे ट्रान्सपोर्ट आम्ही फ्री देणार आहोत. मग ते म्हटल्यावर ते घोषणा करणं सोपं आहे, ते करणं कठीण आहे, पण आम्ही काही गोष्टी करून दाखवल्या, त्याचा विचार झाला पाहिजे. आता इथपर्यंत ते सगळं थांबलं नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की म्हणे पुण्यात एक म्हण आहे की खिशात न जाण्याने मला बाजीराव म्हणा, हे ते भाषणामध्ये बोलले. आणि याच्यावरती जेव्हा अजित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्वतःचं कंपॅरिझन हे थेट बाजीरावांसोबत करून घेतलं. आणि ते असं म्हणाले की थोरले बाजीराव हे कसे तत्वनिष्ठ होते आणि थोरले बाजीराव हे सगळ्यात पराक्रमी होते, असं म्हणून त्यांनी ती कॉम्प्लिमेंट म्हणून ती अशी स्वतःकडे वळून घेतली. पण ज्यावेळी या दोन्ही गोष्टी सुरू होत्या, बघा या सगळ्यामध्ये आजचा ज्या मी मतदारसंघात उभा तो फार इंटरेस्टिंग आहे. भाजपची सांगता सभा मुख्यमंत्र्यांची होते या संपूर्ण कॅम्पेनमधली पुण्यामधल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये. अजित पवारांची सुद्धा जी महाराष्ट्राची सगळी शेवटची प्रेस कॉन्फरन्स होते ती त्या शिवाजीनगर मतदारसंघामध्येच आपटे रोडला खाली आणखी पुढे गेलं की घोले रस्ता आहे, घोले रस्त्याला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती होते. आणि आत्ता मी उभा आहे ज्या डिझाईन बॉक्स ऑफिसमध्ये, त्या डिझाईन बॉक्स ऑफिसमध्ये जिथे हे क्राईम ब्रांचचे अधिकारी येऊन गेले, तिथे आता प्रश्न काय विचारला जातोय, प्रश्न मूळ हा विचारला जातोय सगळ्यामध्ये की ज्यावेळी निवडणुकीचा प्रचार थांबतोय, ज्याला आपण आपल्या भाषेत तोफा थंडावल्या वगैरे असं आपण सगळं म्हणतो, तर त्या तोफा खरंच थंडावल्यात का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि का, डिझाईन बॉक्स ही कंपनी कोणासाठी काम करते हे जगजाहीर आहे, हे माध्यमांमध्ये काय, हे सर्वसामान्य लोकांना पण किती ठिकाणी माहिती आहे. अशा स्पेसिफिक कंपनी संदर्भात फोन येतो आणि त्या ठिकाणी काहीतरी चाललेलं आहे असं त्या फोनवरती कंट्रोल रूमला सांगितलं जातं. आणि कंट्रोल रूमला माहिती आहे की डिझाईन बॉक्स कोणासाठी काम करतं. तर क्राईम ब्रांचचे 2 अधिकारी इथे येतात आणि ते इथे चौकशी करतात. मग नंतर मी जेव्हा आता अमितेश कुमारांशी बोललो त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला तिथे काही सापडलं नाही, पण आमचे टीम तिथे मात्र जाऊन आली, कारण आम्हाला फोन आला होता आणि ते म्हटले की इट्स रेग्युलर प्रोसेस आणि आम्हाला ते रिस्पॉन्ड करावं लागतं. तर ह्या गोष्टी इतक्या नाटकीय, इतक्या रंजक आणि त्याच्या पुढे जाऊन काय त्या तितक्याच विचार करायला लावणाऱ्या सुद्धा आहेत. कारण ज्यावेळी आज प्रचार संपतोय, पुढचे 2 दिवस ज्याला आपण म्हणतो की रात्र वैराची असं आपण सगळेजण म्हणतो या निवडणुकीच्या दरम्यान, ते सगळं घडतंय. थोड्याच वेळात नरेश अरोरा स्वतः या सगळ्या संदर्भात बोलणार आहेत. फोन झाला, ते फोनवर म्हटलं की इतकं काही सिरियस नाही आहे, पण मुद्दा असा आहे की आत्ता जे काही सगळं टायमिंग साधण्यात आलं नाही सगळ्याचं, हे फक्त योगायोग म्हणायचे का, हा प्रश्न मात्र अजून अनुत्तरित राहतो. आणि पोलिसांना माहिती की कोण आहेत, काय नाही, काय नाही, तरीसुद्धा पोलीस ह्या सगळ्यामध्ये कारवाई करतात. गृह खातं कोणाकडे आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. आणि कारभारी बनवण्याचा बदलला पाहिजे किंवा पुण्यामध्ये बदल पाहिजे किंवा भ्रष्टाचार प्रचंड भाजपने केला हे अजित पवार सांगतायत. आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अजित पवार तर म्हणाले, म्हणजे आज खरं तर ती मला असं वाटतं की ती बातमी मिसआउट झाली की काय माध्यमांकडून, पण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अजित पवार काय म्हणाले बघा, ज्यांच्यावरती 70,000 कोटींचे घोटाळे झालेले होते, म्हणजे कोण, अजित पवार. त्याच्यावरतीच अजित पवार याच्या आधी असं म्हटलेले होते एकदा की अरे आज तर मी त्यांच्यासोबत सत्तेतच बसलो ना, आणि अजित पवारांनी भाजपला त्या सगळ्यामध्ये उघडा पाडायचा प्रयत्न केला. पण आज ह्या सगळ्यांना अजित पवार काय म्हणाले की युतीच्या काळात पार्टी फंडसाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेलेले आहेत. मराठवाड्यातल्या एका प्रकल्पाचं त्यांनी उदाहरण दिलं सगळ्यामध्ये, आणि ते म्हटले की ती फाईल माझ्याकडे अजूनसुद्धा आहे, आणि जर पुढे कारवाई झाली असती तर हाहाकार माजला असता सगळ्यामध्ये. आता हे प्रकरण पुण्यातल्याच एका बिझनेसमनशी निगडीत आहे असं साधारण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण या उपसा सिंचन योजनेमध्ये साधारण 110 कोटी रुपये, 10 कोटींचं ते 110 कोटी रुपये झाले, आणि युती सरकारच्या काळात हे सगळं झालं होतं, आणि हे पैसे पार्टी फंडसाठी वापरले असा सिग्नल अजित पवारांनी दिला. आणि तो सिग्नल मिळेपर्यंतच काय घडलं
तर क्राईम ब्रांचचे 2 अधिकारी अजित पवारांच्या डिझाईन बॉक्स कंपनीत पोहोचले होते. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी दिलेले संदर्भ परत एकदा पडताळून पहा आणि त्यानंतर आपण बोलू. मला थेट लिंक्स जोडायच्या नाही आहेत, पण हे अनेक्डॉट जोडत गेल्यानंतर कळतं टाईमलाईन इंटरेस्टिंग आहे बॉस. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत आज थेट या डिझाईन बॉक्सच्या ऑफिसमधून.